वॉर्ड क्रमांक 131च्या अपक्ष उमेदवार धनश्री अजय बागल आता थांबायचे नाही रे, जनता आम्हाला भरघोस मताने विजयी करतील असा विश्वास आहे. नमस्कार, मी अजय सदानंद बागल, घाटकोपर वॉर्ड क्रमांक 131 येथे मी 2 वेळा उमेदवारी पक्षाकडून मागितली. पहिल्यांदा एबी फॉर्म देऊन ती नाकारली गेली आणि यावेळेला त्या उमेदवारीसाठी मी प्रयत्नशील होतो, परंतु याही वेळेला पक्षाने उमेदवारी नाकारली. परंतु गेली 24 वर्षे या प्रभागात मी काम करत असताना विविध विषयांवर आणि त्याही मूलभूत सुविधा, रस्ता असेल, क्रीडा संकुल असेल किंवा मलनिस्सारण वाहिनी असेल, पूरमुक्त पंतनगर, लक्ष्मीबाग हा माझा विशेष उपक्रम, या सर्वांसाठी मी वेळ खर्च केलेला असताना परंतु मला कुठल्याही पक्षांतर करून तिकीट न घेण्यामुळे माझा एवढाच अट्टहास आहे की जी एक 17-18 कामं मी काढलेली आहेत, ही कामं ही पूर्णत्वास जर गेली तर येत्या 2-4 वर्षात घाटकोपर विशेष करून पंतनगरमध्ये जी समस्या गंभीर होणार आहे त्याच्यावर काहीतरी लोकांना त्याचा लाभ मिळेल आणि लोकांचं जनजीवन जे आहे ते सध्या अतिशय असह्य आहे ते सुसह्य करेल. काय समस्या आहेत आणि त्या समस्यावरती मागील कामात झाले किंवा नाही, समस्या ज्या आहेत ह्या परिस्थितीनुसार बदलत गेलेल्या आहेत. कारण 1960चं आहे पंतनगर जे आहे आणि हेच 60चे पंतनगर आहे. त्याच्यामध्ये शेजारील भागामध्ये जसं गौरीशंकरवाडी होती तिथे SRA झाली, लक्ष्मीनगर होतं 1970 नंतर बनलेलं, तिथे SRA झाली. आता गुरुनानक नगर, संजय गांधी नगर, शास्त्रीनगर आहे. रायगड चौकामध्ये सोसायट्यांचं SRA सोसायट्या निर्माण झाल्या. म्हणजे हा जो म्हाडाचा लेआउट आहे त्या लेआउटच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरच ताण वाढत आहे. आणि आता 2019 साली तत्कालीन सरकारने हो जो 5चा FSI दिला, पण जो 5चा FSI दिला त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यावर ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारचा पहिले उपाययोजना न करता हा इन्फ्रास्ट्रक्चर दिलं त्या लोकांनी. आता लोकांच्या समस्या अशा आहेत की पूरचं पाणी उसरत नाही लवकर, मलनिस्सारण वाहिनीवर ताण आहे किंवा वाहतुकीवर ताण आहे किंवा पार्किंगवर त्याची समस्या आहे. अशा एक ना अनेक समस्याशी आमचा आजचा पंतनगरचा रहिवासी हा झुंजतो आहे. आणि त्या झुंजण्याला मी एक स्वतः इकडचा नागरिक असल्यामुळे त्याचा मी प्रयत्न करतो आहे की आणि बऱ्याचशा गोष्टी मी याच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत ज्या भविष्यामध्ये येत्या 4-5 वर्षामध्ये त्या पूर्ण करता येतील. येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे, मतदात्यांना काय येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान आहे, देशामध्ये जसा विकास होत आहे, मी सांगेन की पंतनगरवासियांना सुद्धा त्या विकासाचा एक प्रकारचा आस्वाद घेता यायला पाहिजे, त्याचा एक प्रकारचा त्या लोकांना अनुभव घेता यायला पाहिजे. त्यामुळे पायाभूत सुविधा ज्या महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे, रस्ते, पाणी असेल आणि त्याचं मलनिस्सारण वाहिनी वगैरे जे असेल, या सगळ्या महापालिकेच्या अखत्यारीतील गोष्टींचा मी पाठपुरावा करून त्या पूर्ण करून घेण्याचा मी प्रयत्न केला. माझी निशाणी आहे वॉयलिन आणि घाटकोपरमध्ये पंतनगरमध्ये रीड. मी धनश्री अजय बागल, मी वॉर्ड क्रमांक 131मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे आणि माझा निशाणी आहे वॉयलिन. आणि गेली 20 वर्ष मी समाजकारणात आहे. माझं स्वतःचं CSC सेंटर आहे आणि तिथे आम्ही सरकारच्या सगळ्या योजना राबवतो, जसे की आयुष्यमान भारत,
ई श्रम कार्ड, सिनियर सिटीजन कार्ड, तसेच सुकन्या योजना वगैरे. आणि पंतनगरमध्ये आता 2019पासून रिडेव्हलपमेंट पूर्ण झालेलं आहे. पहिले 3 माळ्याच्याच इमारती होत्या, तिथे आता 16 माळ्याच्या इमारती झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या आहे. एक गाडी गेली की दुसरी जात नाही. तसंच पार्किंगचं बिल्डरनी फक्त 50% पार्किंग दिलेलं आहे. तर आणि पूर परिस्थितीतही दरवर्षी येतच असते. त्यासाठी आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत महापालिकेकडे, आणि जर मला संधी दिली तर येत्या 5 वर्षात या सगळ्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. धन्यवाद.